बोललं त्याची इन्स्टा आयडी बंद केला जात. आपण शांत होतो, परंतु एका जिल्ह्यामागे एक एक व्यक्ती तरी बोलत होता, कोणतरी ज्याला आपण काहीतरी वाईट टाकल्यासारखं पाहत होतो. पण तो काहीतरी नेतृत्व करत होता, जो विरोधी पक्षात करू शकत नाही त्याचं काम एक कार्यकर्ता करत होता. त्याच्यामुळे या डिजिटल माध्यमामुळे पण आता पूर्ण इंस्टाग्रामवर तेच चालू आहे, तर इंस्टाग्राम बंद करणार आहे का सरकार? म्हणून आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीवर थोडासा तरी विचार केला पाहिजे. अहो, कोणाही पक्षाचे असा तुम्ही काँग्रेस, बीजेपी म्हणजे वाटेल त्या पक्षाचे असा कुठेही काम करा, तर चुकीला चूक म्हणण्याची ताकद ठेवा. कारण हा देश संविधानावर चालतो, हा काही कोणाच्या बोलण्यावर चालत नाही. आणि संविधानावर चालतो तेव्हा आपल्याला प्रोटेक्शन आहे. संविधानावर चालतो पण आपण जमा होऊ शकतो. अरे जमा असं नव्हतं, फुलेशाह आंबेडकरांना काढलं एक गाव, एक गणपतीचा गाव जमा झाला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या ओळीमध्ये सांगायचं म्हटलं तर झुके गुलामशाही का दर बता रही है, जुर्मों का खात देकर किसको डरा रही है. अरे झालं तिकडे दिल्लीच्या पोलीस बगरनं प्लेट मारून राहिले. हे दिसून नाही राहिलं का? रे ठीक आहे, आम्ही आंदोलन करणारे चुकीचे आहे, परंतु जे मारत आहे ते कोण आहे? दाढीवाले कोण आहे? आमचा पोलीस आला. एका जरी पोलिसाची दाढी असेल तर मला सांगा, मी उद्यापासून बोलणार नाही खात्यात पकडणार नाही. सारा तिकडे दाढीवाला पोलीस बोलू राहिला, दाढीवाला पोलीस ठोकू राहिला. अरे मुलींना मारवायला आहे, कोणी मारायचा अधिकार असेल ना, कमरीच्या खाली मारते. पोलिसांना विचारून घ्या, समक्ष बोलून राहिलं लपवलेलं नाही. झाला या देशाचा पंतप्रधान मन की बात घेते पोरासोबत टीव्हीवर, साले पोरासोबत बोलायला एक जण समोर नाही. मग काय आहे? और कोणाला झुलणं आमच्यावर करून राहिलं का तुम्ही? और एक चूक असेल, दिल्लीतून ठिणगी भेटली. अमेरिकेतल्या पोराने बोललं होतं तेव्हा की आम्हाला झुरळ का म्हटलं, दिल्ली उडवल्या गेली, अमेरिकेचा पोरगा येईल का? अमेरिकेचा पोरगा महाराष्ट्रात होता, महाराष्ट्राचा पोरगा दिल्ली हलवून राहिला. स्वतः येतो. म्हणून सर्व जाती भेद पंथ, जिथं क्रांती करायची असते तिथं क्रांतीचाच नारा द्यावा लागत असतो. आणि प्रत्येक ठिकाणी धर्म आणायचा ही काही धर्माची शिकवण नाही आहे. सर्वांचा धर्म श्रेष्ठ असतो, परंतु जेव्हा विद्यार्थ्यांची अस्तित्वाची लढाई आहे तेव्हा विद्यार्थ्यांसाठी लढलं पाहिजे. याच्यापूर्वी शेतकऱ्याचे आंदोलन झालं, शेतकरी असाच मरतो. आम्ही शेतकऱ्यासाठी सदैव काम करत असतो. कृषी अधिकारी बोलायला तयार नाही राहत आमच्यासोबत, आणि आमच्या नावाचा पत्र दिले जाते पोलीस स्टेशनला. म्हणजे काम करणारा चुकीचा, बोलणारा चुकीचा, सर्व चुकीचे. तरी देशभरामध्ये आंदोलन चालत आहे, तरी पण यांना लाजा नाही वाटत की आपण उत्तर दिलं पाहिजे. थोडंसं उत्तर दिलं असतं तर या जगामध्ये एवढी ही परिस्थिती कशाला आली असती? साधं उत्तर द्यायचं होतं ना, विद्यार्थी झाले होते ना, 1 होता, 2 होते, 10 होते, 1000 झाले, लाख झाले. आणि प्रत्येक पूर्ण भारतामध्ये ही व्यवस्था चालू आहे, तरी पण तुम्हाला समजून नाही राहिलं. एक तुम्ही डेलिगेशन, एक साधं उपोषण आंदोलन केलं तर डेलिगेशन येते, व्हिडिओ भेटायला येतो, तहसीलदार भेटायला येतो, कलेक्टर भेटायला येतो, एसडीपी आमची संदीप काही आंदोलन मागे घेते. पण त्याला दिल्लीमध्ये बसलं, सेन्सर होती किती दूर? म्हणजे एक तुमच्याकडे माणूस लेवलचा नाही का बोलायचा? म्हणजे कशासाठी पाहिजे सरकार? काय तुमचं काम? जेव्हा तुम्ही सरकार जनतेला उत्तर देऊ शकत नाही, सिंपल उत्तर विद्यार्थ्यांचं होतं. नंतर आला पक्ष काँग्रेसने म्हटलं तर विरोधी पक्ष विरोध नाही करणार तर काय करणार? विरोध केला तर काँग्रेसचे, काही बोललं तर देशद्रोही. अरे आता विद्यार्थी जाईन आमने सामने करणं मन की बात चालायचं येऊन तेव्हा कुठे गेले? अरे एवढी तरी आपल्याला समज असली पाहिजे, कशावर बोलतो काय बोलतो एवढं तरी आपल्याला कळलं ना. म्हणून सर्वांना मला सांगायचं हेच आहे की या सर्वांना घाटायचं गरज नाही. पोलिस उद्या गोळ्या घालतील, त्यांना आदेश आहे, कोणी झाडलं पाहिजे. त्यांच्या बंदुका जागेवर राहिल्या जमलेल्याच आहे, चालत नाही, अधिकार नाही, बलात्काराला जागेवर मारत नाही. त्यामुळे चालू द्या त्यांना, पण गोळ्या पण मागे येऊ नका. जुल्मी जब तक जुल्म करेगा सत्ता के गलियारों से, अरे जुल्मी जब तक जुल्म करेगा सत्ता के गलियारों से. धन्यवाद. आता ऍडव्होकेट वैभव पंडित आभार प्रदर्शन. आपल्या सगळ्यांना 2 मिनिटं सर मार्ग